सखी सावली काव्यांजली। प्रीतम, प्रीतम अक्काईबद्दल काही कळलंय का? राजू आणि निमिष अक्काईचं नाव घेऊन रडत होते रे। मी कसं बसं झोपवलंय त्यांना। नाही काही कळलं अजून। मला खात्री आहे वहिनी येईल परत घरी। पण यावंच लागेल तिला, त्याशिवाय मी माझा बाप्पा पाण्याच्या बाहेर काढणार। देवा, आजपर्यंत मी तुझी मनोभावे सेवा केली, तुझ्यावर श्रद्धा ठेवली। माझ्या श्रद्धेला असा तडा जाऊ देऊ नको। माझ्या काव्याला सुखरूप घरी परत आण, सुखरूप घरी परत आण। मी घेऊन जातो। काव्या, चल। इथे बसतेस? बस। ठीक आहेस ना? विशू, मी थांबते तिच्याजवळ। तू हातपाय धुवून घे आणि जेवायला बस। हो।
चल बस. आता रडायचं नाही. आता जेवायचंय. सकाळपासून काही खाल्लं नाहीस ना तू. तू उपाशी आहेस माहितीये मला. आणि काय अवस्था करून घेतलीस तू. असं काय झालं. कुठे निघून गेली होतीस तू. देवाची कृपा म्हणून विशूला सापडलीस. असं काय झालं होतं. तुमच्या दोघांचं परत भांडण झालं का. तू नाही बोललीस ना. मला झोप नाही लागणार. मनातलं सगळं सांग. मला काहीच माहित नाही हो आई. कुठे गेले, काय केलं, काहीच आठवत नाहीये मला. वाट फुटेल तशी चालत निघाले फक्त. आई हे चिडचिड करायचे पण अहो काल खूप चिडले होते ते माझ्यावर. वाटेल तसं बोलले मला. माझी गर्लफ्रेंड, मला गर्लफ्रेंडची गरज का पडली याचा विचार केलायस तू कधी. कारण तुझ्यातच कमी आहे म्हणून मी बाहेर गेलो. कळलं. मला माहिती काय वाटतं. तू मला नकोय माझ्यासमोर. मला काहीतरी झालं पाहिजे आणि तू गायब हो. मग आपल्याला कुणावर तरी लादण्यापेक्षा आपण निघून जाऊया असा विचार करून मी घरातून बाहेर पडले. आत्महत्या करून तुम्हाला आणखी त्रास द्यायचा नव्हता मला. मग पाठ मिळेल तिकडे चालत गेले. कशाचंच भान नव्हतं मला आई. मग दमले आणि एके ठिकाणी बसले आणि अचानक विश्वजित मला शोधत आहे. मी तुला खूप बोललोय, मला माहिती आहे. आयुष्यभर मी तुला त्रास दिला. पण मी तुला एक सांगू, जमलं तर मला प्लीज माफ कर. आजपर्यंत मला जो त्रास दिला त्याबद्दल खूप वाईट वाटतंय म्हणाले. मलाही वाटलं की त्यांना खरंच पश्चाताप झालाय. पण तरी माझ्या कानांवर, माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. जो माणूस काल मला म्हणत होता की माझ्या आयुष्यातून निघून जा, तो माझी माफी मागत होता. आई अजूनही मला काही कळत नाहीये. खरंच मला कशावर विश्वास बसत नाही का. मधुराताई, तुम्ही माझ्यावर किती रागवलात ना बाई, तरी मी बोलणारच. अहो, तुम्हाला इतका त्रास होताना बघून जीव तुटतोय माझा. हे प्रीतमराव स्वतःच्या आईशी असं कसं काय वागू शकतात. बरं, हे बघताना मला इतका त्रास होतोय तर तुमचं तर छे बाई. स्वतःच्या पोटचा गोळा असं वागतोय हे कुठल्या आईला आवडणार आहे. काही नाही हो, मी तर म्हणते ती अंजलीच फितवत असणार आहे त्यांना. तुम्ही असं बेसावध राहू नका मधुराताई. अपसेट का बसलीस. तुला काय फरक पडतो प्रीतम. काय झालंय. गेले काही दिवस तू माझ्याशी असं का वागतेस. मी अशी का बोलतेय, अशी का वागतेय आणि खरंच काही फरक पडतो का तुला.
आई जाऊ दे प्रीतम, सोड. तू जेवायला बस, मी वाढते. थांब ना, ऐक ना प्लीज बोल ना माझ्याशी. मला जरा नीट सांग काय सुरू आहे. मी पुष्पांजलीचा फोन आला होता आणि तातडीने निघालो, ते कारण आहे का? काय झालंय बोल ना. प्रीतम राहू दे, आपण नको या विषयावर बोला. तू चल जेवायला ये. प्रीतमराव, मी सांगते काय झालंय. अहो तुम्ही तुमच्या आईशी असं कसं काय वागू शकता? हे बघा, अंजली माझी पुतणी आहे. ती कशी आहे ना हे मला चांगलं माहिती आहे. बरं, ती तुमची कुणी नसताना तुम्ही तिच्यासाठी इतकं करताय आणि मधुराताईंचा साधा विचारही करत नाहीत. हे काही बरं नाही. हे बघा, मला आईशी बोलू द्या. उशीर झालाय, तुम्ही जाऊन आराम करा. जा. अहो पण प्रीतम, तुम्ही जेवण गरम करायला. आई एक मिनिट थांबव. काय झालं सांग ना. पुष्पांजलीचं नाव जरी घेतलं तरी अपसेट का होतेस? काही प्रॉब्लेम आहे का त्यांना? प्रीतम हे बघ, राहू दे, सोड ना सगळा विषय. तू जेवायला बस प्लीज. ही आग अशी शांत होऊन चालणार नाही. ह्यात आता नव्यानं तेल उतरवलं. तुझं म्हणणं अगदी खरं आहे. विश्वजितचं हे असं वागणं, त्याच्यावर विश्वास बसणं अवघड आहे. पण मी सांगते ते आई, विश्वजित खरंच बदललाय. तू निघून गेले हे कळल्यावरती तो आतून हल्ला होता ग. हे कळल्यानंतर तो बाहेरच्या बाहेर निघून गेला, कोणालाही न सांग. मला माहिती आहे तुला शोधण्यासाठी त्यांनी जीव पणाला लावला असेल त्याचा. होय, ते अगदी कोलमडून गेले होते. मी बघितलं ना, आणि मी सापडल्याचा आनंद डोळ्यात दिसत होता मला. असाच आहे ग माझा विश्व. त्याच्या डोळ्यामध्ये तुझ्यासाठी फक्त आणि फक्त प्रेम बघितलंय मी आज. त्या काळात तू भरकटला होता ग, पण आता रुळावर आलाय आणि आता त्याला नोकरी मिळाली आहे. हो 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 हो, तुझ्या साहेबांकडे तू त्याचं नाव सुचवलं होतं हेही समजलं त्याला. अर्थात त्याच्या स्वतःच्या हुशारीवरती त्याला नोकरी मिळाली, पण तू त्याचा किती विचार करतेस हेही पटलंय त्याला. तो नेहमी तुझ्याकडे चुकीच्या दृष्टीनेच बघत होता, नेहमी तुझ्या चुका काढायचा. पण तू गेलीस हे असं कळलं ना, तेव्हा तो सैरभैर झाला. ते म्हणतात ना, आपल्या सहवासात एखादा माणूस असतं तेव्हा त्याची आपल्याला किंमत कळत नाही.
त्याचं महत्व कळत नाही, पण तो माणूस अचानक कुठेतरी गेला किंवा अचानक आपल्यापासून दूर जातोय हे जेव्हा कळतं ना, तेव्हा त्या माणसाचं महत्व कळायला लागतं. तुझ्यावर त्याचं प्रेम आहे हे कळण्यासाठी, हे जाणवण्यासाठी ही वेळ यावी लागली. एवढंच. काव्य, तू मला आई म्हणतेस ना, पण माझं एक ऐकशील का? आतापर्यंत तुझ्या बरोबर जे जे काय काय घडलंय, जो काय कटुपणा, जे काही वाईट अनुभव आले, सगळे मनातनं काढून तुझ्या मनाची पाठी कोरी कर. देवाने आपल्याला खूप छान आयुष्य दिलंय, आनंदाने जगण्याची संधी दिली आपल्याला. त्या संधीचं आपण सगळे मिळून सोनं करूया. सगळे मिळून आपण सुखाने राहूया. चल बरं, येऊन घ्या. पण दिवसभर जेवला नसाल ना आई? मी बाबा 2 मिनिटं थांबा. आई, बाबा बरं झालं तू पण आलीस. मला तुम्हा दोघांशी महत्वाचं बोलायचं आहे. ऍक्च्युली गेले काही दिवस मी जे काही वागलोय ते मला माहिती आहे की मी चांगलं वागलो नाहीये. माझं बोलणं, माझं वागणं हे खूप चुकीचं होतं, माहिती आहे मला. तुम्हा दोघांना आणि काव्याला मी खूप त्रास दिलाय. मी खरंच या सगळ्यासाठी ना, मी खरंच तुम्हा दोघांची आणि काव्याची माफी मागतो. मला माहिती आहे तुम्हाला असं वाटत असेल की मी खरं बोलतोय, खोटं बोलतोय. नका, म्हणजे तुम्ही ठरवा तुम्हाला काय वाटतं. पण मी खरंच जे बोलतोय ते खूप आत्ता मनापासून बोलतोय. आणि या सगळ्यासाठी तुम्हाला जो काही त्रास झालाय, या सगळ्यासाठी मी तुमची मनापासून माफी मागतो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. पुन्हा चूक करण्याआधीची माफी नाहीये नाही? बाबा काही बोलू नकोस. अरे तुझ्या या असल्या चुकांमुळे आम्हाला झालेला त्रास, त्याची भरपाई होणार आहे? नाही ना? आमची जी मनशांती गेलीये ती परत येणार आहे? नाही. हे असं खोटी माफी मागण्याचं नाटक करू नकोस रे. उद्यापासून तू पुन्हा नेहमी सारखाच वागणार. इशू, तू आता जे काही बोललास ना, ती मनापासून बोललास. त्यांना समजावते मी. आई, बाबा आता जे काही बोलले ना ते बरोबर बोलले. हे बघ, मी अचानक बदललोय यावर
कोणाचाच विश्वास बसणार नाही, स्वाभाविक आहे ते. पण मला काही प्रॉब्लेम, सिरियसली. मी वाट बघेन तुमच्या प्रेमाची, तुमचा विश्वास परत मिळवण्याची मी वाट बघेन. आणि मला काही प्रॉब्लेम नाही, मी किती वेळ घेऊ शकतो. पण हो, तू अजिबात प्रेशर घ्यायचं नाही, ओके? I'll sort it out.